महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चांदवड येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आणि भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले। या अभियानातून महसूल, पंचायत समिती, नगर परिषद, कृषी, आरोग्य, महिला व बाल विकास, परिवहन, नोंदणी अशा विविध शासकीय विभागांच्या सेवा आणि योजनांचा लाभ एकाच छताखाली नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलाय। एकूण 1077 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला याचा विशेष आनंद आहे। ज्येष्ठ नागरिक कार्ड, सामाजिक अर्थसहाय्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री बळीराजा शेत, पांदन रस्ता योजना, आयुष्मान भारत योजना, कृषी विभागाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण योजना आदी अनेक योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलाय। याचबरोबर आयोजित भव्य रक्तदान शिबिरात 150 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे। यावेळी विभागीय आयुक्त श्री प्रवीण गेडाम, उपविभागीय अधिकारी श्री कैलास कडलक, तहसीलदार श्री अनिल चव्हाण, पोलीस निरीक्षक श्री कैलास वाघ, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, तालुका कृषी अधिकारी निलेश मावळे, मुख्याधिकारी दिनेश सिनारे, सहदुय्यम निबंधक लोखंडे तसेच माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवार, नगराध्यक्ष वैभव बागुल, भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष रघुनाथ आहेर, माजी सभापती डॉक्टर नितीन गांगुर्डे, भाजप नेते बाळासाहेब माळी, भाजप ज्येष्ठ नेते मोहन शर्मा, माजी सभापती पंढरीनाथ खताळ, रघुनाथ काळे, अनिल कोठुळे, शांताराम भवर, राजेश गांगुर्डे, बाजीराव वानखेडे, राहुल कोतवाल, डॉक्टर जीवन देशमुख तसेच सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या अभियानामागील मुख्य उद्देश म्हणजे शासनाच्या योजना तळागाळातील प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात आणि नागरिकांना शासकीय सेवांसाठी हेलपाटे मारावे लागू नये हा होता। आज आपल्या जेवढे इथं तालुक्याचे अधिकारी आहेत ते सर्व सक्षम आहेत, पण त्यांनाही आज या महाराजस्व अभियानाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती की आपल्याही प्रत्येकाच्या ऑफिस मध्ये, म्हणजे आम्ही तर इथं एक खिडकी योजना आणतोच आहे, पण आपल्या प्रांत आणि तहसील कार्यालयामध्ये एकच टेबल सुरू करावा, जिथं ज्या शेतकऱ्यांनी जिथं अर्ज केला, ज्या कष्टकऱ्यांनी जिथं योजनेसाठी अर्ज केला त्याचा अर्ज आपोआप त्या संबंधित खात्याकडे जायला पाहिजे। त्याला इकडे जा तिकडे जा हे करता कामा नाही। आणि हा बदल आपण खऱ्या अर्थाने जर केला तर जे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना, आदरणीय पंतप्रधानांना आपल्या महाराजस्व अभियानाच्या याच्यातनं जे अभिप्रेत आहे तो बदल आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्यामध्ये करता येईल। पुनश्च एकदा इथं आज या महाराजस्व अभियानाच्या निमित्ताने आज हजारो लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ आपल्या सर्व खात्यांनी देण्याचा हे केलेला आहे। आपले कृषीच्या अधिकाऱ्यांनी पण मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना अवजारं असतील, ट्रॅक्टर असतील, ट्रॉल्या असतील यांच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये तिथं अवजारं उपलब्ध करून दिले। आता आपल्याला माहिती असेल की कृषी खात्यामध्ये सुरुवातीला जसे लकी ड्रॉ व्हायचा, तर आपल्या महायुतीच्या सरकारने त्याच्यामध्ये एक बदल केला। जेवढे लाभार्थ्यांनी, जेवढ्या लोकांनी, शेतकऱ्यांनी मागे अर्ज केले होते तेवढ्या सगळ्यांना लाभ आज आपल्या शासनाने दिलेला आहे। आणि मोठ्या प्रमाणे मागच्या काळामध्ये शेतकरी जे लाभापासून वंचित राहत होते या सर्व शेतकऱ्यांना आज त्याचा लाभ मिळालेला आहे। आणि त्याच्यामुळे कृषी खात्यामार्फतही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शेतकऱ्याला यंत्रसामुग्री ही पुरवली जाते। पुन्हा एकदा या महाराजस्व अभियानाचं औचित्य साधून आपण सर्वांनी सर्व शासकीय योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावा। आपल्या ज्या काही योजना आपल्यापर्यंत पोहोचल्या नसतील त्या आपल्या प्रत्येक गावामध्ये, आपल्या ग्रामपंचायती मार्फत आपण त्याची माहिती घ्यावी, आपल्या कार्यालयांमार्फत आपण त्याची माहिती घ्यावी आणि मोठ्या प्रमाणामध्ये ह्या शासनाच्या योजना आपल्या गावागावांमध्ये राबवाव्या ही पुनश्च एकदा आपल्याला विनंती करतो। मागच्या काळामध्ये आपण खऱ्या अर्थाने आपल्या ज्या दोन्ही तालुक्यांमध्ये जल समृद्ध अभियान चालू केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण अनेक गावांमध्ये आता काम सुरू केलेले। खऱ्या अर्थाने या वर्षी पावसाचं दुर्भिक्ष हे सर्वच वेधशाळांनी आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आपण पेरण्या करत असताना आपणही जरा शासनाचे जे काही निकष आहेत, शासनाचे ज्या काही आपल्याला सूचना येतात ह्या करून करायला पाहिजे। आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दुष्काळापासून सुटका मिळण्यासाठी आपण जल समृद्ध अभियान हे आपल्या दोन्ही तालुक्यांमध्ये राबवतो आहे। त्याचाही आपल्या गावोगावांमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा घ्यावा
हे आज या महाराजस्व अभियानाच्या अंतर्गत आपल्या सर्वांना मी आवाहन करतो. पुनश्च एकदा हे महाराजस्व अभियान आपल्या तालुक्यामध्ये अत्यंत यशस्वी केलं याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी सर्व अधिकारी आणि पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना मी आभार त्यांचे मानतो. आणि त्याचबरोबर आई जगदंबेकडे आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो की आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो एवढी मागणी करतो. माझे 2 शब्द संपवतो. मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड.